तर शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय ते लाखो रुपयामध्ये आहे आणि शासनाकडनं दिली जाणारी जी मदत आहे ती अतिशय अत्यल्प स्वरूपाची आहे. मगाशी एक शेतकरी उद्विग्न म्हणत होता की तुम्ही जर हेक्टरी 8,500 रुपये एका हेक्टरला देणार असाल तर एका एकराला आम्हाला 3,400 रुपयेच मिळतात. 3,400 रुपयामध्ये आमचं जे सोयाबीन आता खराब झालं ते बाहेर काढायचं म्हणलं तर त्याला मजुरी 6,000 रुपये लागते. मग ही 3,400 आमच्या काय कामाला येणार आहेत? तर त्या शेतकऱ्यांनी एकच कळकळीची विनंती केली की बाबा पंजाबसारखं राज्य जर तुमचं 50,000 रुपये एका हेक्टरला देत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांना सुद्धा 50,000 रुपये तरी किमान द्यावे ही अपेक्षा त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर शेतकरी म्हणाले की बाबा आम्हाला तुम्ही कर्जमाफीचा आम्ही मागितली नव्हती तुम्हाला कर्जमाफी, पण तुम्ही आम्हाला वचन दिलं. त्या वचनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मतं टाकले, तुमचं सरकार आणलं बहुमताचं. आता ती वचन पूर्ण करा. मुख्यमंत्री महोदय म्हणले होते की आम्ही योग्य वेळी करू. मी काल मुख्यमंत्र्यांना म्हणलं की साहेब ती योग्य वेळ हीच आहे आणि तुम्ही आज त्या गोष्टीचा निर्णय घ्या आणि कर्जमाफीची घोषणा करा. मुख्यमंत्री म्हणलेत की त्यांचे मंत्री पाहणी करणार आहेत आणि 2 दिवसाच्या नंतर ते काय आहे ते त्यांची मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर निर्णय घेणार आहेत. आमची आशा आहे सगळ्या शेतकऱ्याची आमची की ती तशा पद्धतीचा निर्णय तिथं होईल.